नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अशा एका पवित्र अध्यायाबद्दल जाणून घेणार आहोत, जो केवळ वाचला तरी तुमच्या जीवनात परिवर्तन घडवण्याची सामर्थ्य ठेवतो. हा अध्याय म्हणजे श्री गुरुचरित्रातील अत्यंत पवित्र, नवस पूर्ण करणारा अध्याय आहे. दत्तगुरूंच्या कृपेचा वर्षाव करणारा हा अध्याय रोज एकदा वाचल्यावर ज्या भावनेने नवस केला असेल, ती इच्छा सहजच साध्य होते. गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही, तर दत्तगुरूंचे साक्षात स्वरूप आहे. जो भक्त त्याचा आदराने वाचन करतो, त्याच्या जीवनात गुरुकृपा निरंतर राहतेच. गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायात भक्तांसाठी संदेश आहे, मार्गदर्शन आहे आणि दुःखातून मुक्त करणारी शक्ती आहे. आज आपण ज्या अध्यायाबद्दल बोलत आहोत, तो अध्याय नवस पूर्ण करणारा अध्याय म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणतात की ज्या भक्ताने श्रद्धेने हा अध्याय 7 दिवस, 11 दिवस आणि 21 दिवस वाचला, तर त्याची मनोकामना पूर्ण होते निश्चित आहे. हा अध्याय का पूर्ण करतो नवस? हा अध्याय स्वतः दत्तगुरूंच्या कृपेने भरलेला आहे. त्यात भक्ती, समर्पण आणि गुरुवर पूर्ण विश्वास यांचे अमृत मिसळलेले आहे. यामध्ये गुरूंच्या आश्चर्यकारक कृपा अनुभवांचे वर्णन आहे, जे भक्तांच्या जीवनात प्रकाश आणतात. दत्तगुरू स्वतः म्हणतात, जो माझ्या चरित्राचे वाचन करतो, त्याला मी स्वतः मार्ग दाखवतो. त्याच्या नवसाची पूर्ती माझ्या कृपेनेच होते. अध्यायामधली कथा ऐका. एक भक्त अत्यंत दुःखात, आर्थिक संकटात, मानसिक तणावात होता. त्याच्या घरात डिस्कर्ड होती, रोग होता आणि सर्व कामांमध्ये अडथळे येत होती. एके दिवशी तो एका ज्ञानी साधूला भेटला. साधू त्याला म्हणाला, बाळा, श्री गुरुचरित्राचा हा पवित्र अध्याय रोज वाच. तुझा नवस या अध्यायामुळेच पूर्ण होईल. भक्त मनापासून वाचन सुरू करत होता. पहिल्याच दिवशी त्याला अंतःकरणात शांती जाणवली. 7व्या दिवशी त्याच्या घरातील वाद मिटायला सुरुवात झाली. 11व्या दिवशी त्याच्या व्यवसायात अचानक चालना मिळाली आणि 21व्या दिवशी ज्या कामासाठी तो 2 वर्षे धडपडत होता, त्या काम पूर्ण लवकरच झाले. हा अनुभव केवळ त्याचा नव्हता, अशा शेकडो भक्तांनी या अध्यायाने लाभ मिळवल्याचे सांगितले आहे. तर चला जाणून घेऊया, या अध्यायात नेमकं काय सांगितले आहे. या अध्यायात गुरूंची महती अशी सांगितली आहे की गुरु हेच सर्व शक्तींचे मूळ आहेत. गुरुवर श्रद्धा ठेवली तर देव आपोआप प्रसन्न होतो. गुरूंच्या कृपेने भक्ताचे भाग्य खुलते. गुरु भक्ताच्या नवसाकडे दुर्लक्ष करत नाहीत. भक्ताने केलेले व्रत, प्रार्थना आणि इच्छा गुरुकृपेने फलद्रूप होते. येथे एक प्रसंग सांगते. एका स्त्रीने महाराजांकडे विनवणी केली, माझ्या मुलाला रोग आहे, औषध काहीच लागत नाही. तर तिला सांगितले, हा पवित्र अध्याय 1 आठवडाभर तू वाच. तुझ्या मुलाला रोगमुक्त गुरुदेव करतील. आणि तसेच झाले. तुम्हालाही वाटत असेल हा अध्याय कसा वाचायचा, ऐका. सकाळी अंघोळ करून किंवा संध्याकाळी शांत वातावरणामध्ये. दत्तगुरूंचा फोटो, प्रतिमेसमोर दिवा किंवा समई लावा. सुरुवातीला ओम श्री दत्ताय नमः मंत्र 11 वेळा म्हणा. नंतर पूर्ण अध्याय एकाग्रतेने वाचा. शेवटी दत्तगुरू माझ्या नवसाची पूर्ती करा, अशी दत्तगुरूंकडे प्रार्थना करा. तुम्हाला या वाचनाचे लाभ काय मिळतील? तुमच्या घरातील वाद संपतात, अडथळे दूर होतात, नोकरी व्यवसायात प्रगती होते, मनातील चिंता नाहीशी होते, कोणाला रोग असेल, आजार असेल तो मुक्त होईल,
घरात शांतता आणि शुभ ऊर्जा येईल. नवस, मनोकामना, इच्छापूर्ती 100% होते. सर्व भक्तांची प्रत्यक्ष उदाहरणे समोर आहेत. या अध्यायामुळे एका मुलीचे लग्न ठरले. एका आईचा मुलगा नोकरीत लागला. एका कुटुंबावरचा कर्जाचा बोजा उतरला. एका भक्ताची तब्येत अत्यंत सुधारली. एका साधकाला मानसिक शांती मिळाली. एका गृहिणीच्या घरातील वाद संपले. दत्तगुरूंच्या कृपेने हे सर्व काही शक्य झाले. दत्तगुरू म्हणतात, अशक्य हे शक्य मी स्वतः करेल. म्हणून जर तुमच्याकडे एखादा नवस असेल, एखादी मनोकामना असेल किंवा एखादे मोठे दुःख असेल, हा पवित्र अध्याय रोज एकदा वाचा. दत्तगुरू तुमच्या जीवनात कृपा करणार नाहीत, तर स्वतः येऊन आशीर्वाद देतील. दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. सर्वांच्या इच्छा पूर्ण करा. सर्वांना गुरुदेव दत्त आनंद द्या. जय श्री दत्त. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.